सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. तुमची उदारता आणि भावना लोकांना फारच आवडतील. तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता आणि मित्रांनाही भेटू शकता. यामुळे तुम्हाला काहीतरी फायदा होऊ शकतो. घरातल्या कामांमध्ये देखील तुमचा वेळ आज चांगला जाईल. सध्या जे काही व्यवसाय करत आहेत त्यामध्ये कुठलाही बदल करू नका. तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातं हे खूप चांगलं राहील. हवामानाचा तुमच्या आरोग्यावरती मात्र विपरीत परिणाम होऊ शकतो. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या बोलण्यानं आणि वागण्यानं लोकांना फार फायदा होईल. तुम्ही जे काही बोलता ते लोकांना पटतं. यामुळे तुम्हाला पैसे आणि व्यवसायामध्ये फार यश मिळणार आहे. जर तुम्ही तुमच्या बोलण्याचा चांगला उपयोग करून घेतला तर तुम्हाला फार चांगले परिणाम पाहायला मिळतील. आज पैसे मिळवण्यासाठी खूप चांगला दिवस आहे. तुमच्या घरी पाहुणे येतील आणि तुमच्या घरातलं वातावरण देखील फार आनंदी राहील. घरातल्या काही कामांमध्ये आजचा तुमचा संध्याकाळचा वेळ चांगला जाईल. सध्या तुम्ही जो काही व्यवसाय करताय त्यामध्ये तुम्ही आईवडिलांचा सल्ला घ्या. त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त आर्थिक लाभ होईल. तुमच्या जोडीदारासोबतचं तुमचं नातं हे खूप चांगलं राहील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना मदत करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा घरातल्या कामांमध्ये आणि खरेदीमध्ये जाईल. तुमचा खर्च जास्त होईल. घरातल्या लोकांचा विचार न करता त्यांच्या आनंदाला तुम्ही महत्त्व द्या. पैशांच्या गुंतवणुकीबद्दल तुम्ही आज विचार कराल. तुमच्या व्यवसायाच्या जागेमध्ये तुम्ही थोडासा बदल करा. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेण्याची सर्व जबाबदारी आज तुमच्यावर राहील. आज पैसे मिळवण्यासाठी खूप चांगला दिवस आहे. तुमच्या घरी पाहुणे येतील आणि संध्याकाळी तुमच्या घरातलं वातावरण हे फार आनंदी राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा खर्च जास्त होईल, परंतु पैसे मिळवण्याचा एखादा नवीन मार्ग सापडेल. त्यामुळे खर्चाची चिंता राहणार नाही. शेअर मार्केट किंवा इतर ठिकाणी पैसे गुंतवणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. विद्यार्थी अभ्यासावरती लक्ष केंद्रित करतील. जास्त व्यावहारिक झाल्यामुळे तुमचं नातं हे बिघडू शकतं. व्यवसायामध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीचा तुम्हाला सल्ला घ्यावा लागेल आणि तो सल्ला तुम्हाला नवीन यश देखील मिळवून देईल. पती पत्नीमध्ये मात्र थोडासा वाद होऊ शकतो. आज अचानक एखाद्या अनोळखी व्यक्तीची भेट झाल्यानं ती तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तू दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या मालमत्ता विकण्याच्या योजनेवरती तुम्ही आज लक्ष द्या. एखाद्या अनोळखी व्यक्तीची अचानक भेट ही तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. घरातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल तुम्हाला चिंता वाटू शकते. कोर्टाचे आणि कागदपत्रांचे व्यवहार तुम्ही जपून करा. थोडीशी चूक देखील तुम्हाला नुकसान पोहोचवू शकते. कोणत्याही अडचणीमध्ये अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यायला विसरू नका. जे लोक सिंगल आहेत त्यांच्यासाठी नवीन चांगले नातेसंबंध निर्माण होतील आणि तुमच्या घरामध्ये एक प्रकारचं आनंदाचं वातावरण राहील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची ग्रहस्थिती आणि तुमचं नशीब तुम्हाला साथ देणार आहे. याचा उपयोग कसा करायचा हे मात्र तुमच्यावरती अवलंबून राहील. घरामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम होण्याची दाट शक्यता आहे. कधीकधी तुमचा संशयवादी स्वभाव तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. तुमच्या ठिकाणाहून येणाऱ्या व्यवसायाला पुन्हा सुरुवात करता येईल. घरातील वातावरण आज संध्याकाळी आनंदी राहील, परंतु वाहनामुळे दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन चालवताना आज अत्यंत काळजी घ्या. आज नशीब
80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या मुलांच्या करिअरबद्दलच्या समस्येवरती मित्राकडनं तुम्हाला योग्य सल्ला आणि मदत मिळेल. तुमचा ताण देखील कमी होईल. राजकारण आणि समाजामध्ये तुमची ओळख वाढेल. तरुणांना वाईट सवयी आणि वाईट संगतीपासून दूर ठेवण्याची गरज आहे. तुम्ही जो काही व्यवसाय किंवा ज्या काही योजनेवरती काम करत आहात त्यावरतीच लक्ष केंद्रित करा. आज तुमच्या घरातील वातावरण आनंदी राहील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की मालमत्तेशी संबंधित कुठल्याही कामामध्ये तुम्हाला आज यश मिळेल. तुम्ही काही नवीन योजना आत्मविश्वासानं पूर्ण कराल. तुमच्या भावांसोबत चांगले संबंध ठेवणं तुमच्यावरतीच अवलंबून आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीनुसार तुम्हाला कामाच्या ठिकाणी जास्त यश मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत एक प्रकारचं भावनिक नातं तुमचं अजूनच घट्ट होईल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की काही वेळ धार्मिक आणि आध्यात्मिक कामांमध्ये घालवणं रोजच्या ताणतणावातून बाहेर पडण्याचा एक चांगला मार्ग आहे. या कामांमध्ये तुमची आवड आज वाढू शकते. जर तुम्ही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यावरती गांभीर्यानं काम करा. कुठेही सही करताना तुम्ही काळजी घ्या. आर्थिक व्यवहार सध्या थोडे मंदावलेले राहतील. भागीदारीतल्या व्यवसायामध्ये पारदर्शकता ठेवणं महत्त्वाचं आहे. घरातील वातावरण हे आनंदी राहू शकतं. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की एखाद्या प्रिय मित्राला अडचणीमध्ये मदत केल्यानं तुम्हाला आज मनापासून आनंद होईल. जवळच्या नातेवाईकांना फार दिवसांनी भेटल्यानं सर्वजण फार आनंदी होतील. मुलांच्या करिअरमधील अपयशाने तुमचं मन मात्र थोडंसं निराश होऊ शकतं. या काळामध्ये मुलांचा आत्मविश्वास टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे. याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक कामांवर देखील होऊ शकतो. एखाद्या बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे पती पत्नी आणि कुटुंबामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की एखादी व्यक्ती तिच्या अति भावुक आणि उदार स्वभावामुळे तुमचा फायदा घेऊ शकते. प्रत्येक काम हे व्यावहारिकपणे पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. मुलांकडनं समाधानकारक निकाल मिळाल्यानं तुम्हाला दिलासा मिळेल. या काळामध्ये प्रयत्न जास्त आणि फायदा कमी अशी परिस्थिती राहू शकते. चिंता केल्यानं काहीही होणार नाही. या काळामध्ये कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित कामं अगदी यशस्वीपणे पूर्ण होऊ शकतात. पती पत्नीमध्ये थोडासा वाद होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्हाला एखादी दैवी शक्ती मिळू शकते. तुमच्या कामाची आणि क्षमतेची प्रशंसा आज केली जाईल. रचनात्मक कामांमध्ये देखील तुमचा वेळ चांगला जाईल. तुमच्या साखरपुड्यामुळे तुमच्या जोडीदाराला कुटुंबाची काळजी घेण्यास पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्यामध्ये ऊर्जा आणि आत्मविश्वासाची कमतरता जाणवू शकते. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.